नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी शुभम देशमुख, संचालक चाणक्य करिअर पॉईंट पुणे. आजचा व्हिडिओ हा फक्त आणि फक्त यूपी राज्यात ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आहे. यूपी राज्य हे 4-4.5 लाख 5 लाख रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि जे विद्यार्थी 12-13 लाख 14 लाख फी भरू शकतात अशा विद्यार्थ्यांसाठी MBBS करण्यासाठी खूप चांगला ऑप्शन आहे. बरेच विद्यार्थी आंध्र तेलंगणाचा वेट करत असतील. आंध्र तेलंगणाच्या कोर्ट केसमुळे कदाचित आंध्र तेलंगणा ओपन होणार नाही असाही अंदाज आहे. त्याच्या संदर्भात काही अपडेट असला तर आपण लगेचच ग्रुपमध्ये टाकू. ज्या विद्यार्थ्यांचं बजेट 60-70 लाखाच्या पुढे आहे आणि 5 लाखाच्या जवळ रँक आहे किंवा 6 लाखाच्या जवळ रँक आहे, त्या विद्यार्थ्यांनी आज न चुकता यूपी राज्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. यूपी असं राज्य आहे की राउंड 2 नंतर त्याचे कट ऑफ हे वाढत जातात. आता आजच्या या व्हिडिओमध्ये यूपीचे जे काल नोटीस आली, बरेच कॉलेजेसची फीज ही वाढली आहे. त्याच्यामुळे तुमचा बजेट कितीने वाढणार आहे त्याच्या संदर्भात एक माहिती मी देणार आहे. याच्यासोबतच यूपी राज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलाय अशा विद्यार्थ्यांचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हा पार्ट जो आहे हा पूर्ण झाला आहे का याच्यासाठी आपण एक डेमो व्हिडिओ विद्यार्थ्यांना आणि पालकांना दाखवणार आहे. आता बरेच विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरीफाईडचा असा मेसेज आला असेल, त्यांनी काही चिंता न करता हे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले की नाही झाले हे केलं नाही तरी चालेल. पण ज्या विद्यार्थ्यांना मेसेज आला नाही किंवा काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट रिजेक्ट झाले होते मग नंतर अपलोड करून व्हेरीफाय झाले, अशा विद्यार्थ्यांनी आपले डॉक्युमेंट नीट व्हेरीफाय झाले का नाही याचे एकदा क्रॉस चेक करून घ्यायचं आहे. म्हणजे काय, तुम्ही 2,000 भरले, 2 लाख रुपये जरी भरले पण डॉक्युमेंट जर व्हेरीफाय झाले नसेल तर इथून पुढची प्रक्रिया तुम्ही राऊंड 1 ची तरी करू शकत नाही. मग तुम्हाला राऊंड 2 ला जावं लागते. पण यूपी असं राज्य आहे की राऊंड 1 मध्येच या राज्यातील 60-70% सीट भरून जातात. म्हणजे राऊंड 2 ला या राज्याचा कट ऑफ बराचसा वाढताना आपल्याला दिसतो. तर या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांनी पालकांनी, मी पण मोबाईलमध्येच हा व्हिडिओ शूट करत आहे, तर त्यांनी आपला डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले की नाही ते चेक करून घ्यायचं. त्यासाठी गुगलला जायचं आहे, यूपी नीट टाईप करायचं आहे. यूपी नीट टाईप केल्यावर तुम्हाला फर्स्ट नंबर यूपी नीट फॉर यूपी नीट असं दिसेल. http://upnit.gov.in वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे रजिस्ट्रेशन नावाचा एक टॅब आहे. रजिस्ट्रेशन नावाच्या टॅबला क्लिक केलं की इथे तुम्ही तुमच्या रजिस्ट्रेशनची स्लिप पण डाउनलोड करू शकता. सिक्युरिटी डिपॉझिट जे केलं त्याचे पण स्लिप डाउनलोड करू शकता. आणि जर एखाद्या विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट रिजेक्ट झाले असेल तर त्याला इथे परत डॉक्युमेंट रिअपलोडचं पण एक टॅब दिलेला आहे. आपल्याला आता चेक व्हेरिफिकेशन स्टेटस फॉर यूजी इथे क्लिक करायचं आहे. याच्यानंतर तुम्हाला नीटचा अप्लिकेशन रोल नंबर इथे मागितलेला आहे. नीटचा अप्लिकेशन रोल नंबर जो तुमचा असेल तो इथे टाकून घ्यायचा आहे. टू 2504. इथे लॉग इनला तुम्ही क्लिक केलं की असं आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस हे व्हेरीफाईड आहे या विद्यार्थ्याचं जे की असेल ते. आणि इथे तुम्हाला डाउनलोड रजिस्ट्रेशन फी, डाउनलोड फी रिसिप्ट आणि डाउनलोड रजिस्ट्रेशन फॉर्म असे 2 ऑप्शन आहेत. ते तुम्ही तुमचे डाउनलोड करून घेऊ शकता. नंतर 2 लाख रुपये जे तुमची रिसिप्ट तुम्ही ते पण त्याच्यासाठी पण एक टॅब आहे त्याच्यावर तुम्ही डाउनलोड करू शकता. ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस हे व्हेरीफाईड आहे असेच विद्यार्थी इथून पुढची प्रक्रिया म्हणजेच चॉईस फिलिंग ही प्रक्रिया पुढे करू शकतील. ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट हे व्हेरीफाईड नसतील असे विद्यार्थी इथून पुढची प्रक्रिया हे करू शकणार नाहीत. याची नोंद विद्यार्थी आणि पालकांनी घ्यावी. आता याच्यानंतरचं सगळ्यात महत्वाचं यूपीचं आहे की फीज किती वाढल्यात. तर यूपी राज्याचा एक अगदीच काल नोटीसमध्ये 24 जुलै 2025 ची नोटीस आहे. याच्यामध्ये सगळ्या अपडेटेड फीज ज्या आहे यावर्षीसाठीच्या त्या इथे आलेल्या आहे. इथे जीएसची फी आधीच वाढली होती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण सगळ्यात कमी फीसचं कॉलेज म्हणजे जे होतं हिंद इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सीतापूर, ज्याची फी 10,77,000 होती. हिंद सीतापूरची फी ती आता 12,92 झालेली आहे. तर बरेच विद्यार्थी आणि पालकांचा 2-2.5 लाखांची फीस इथे ऍव्हरेज वाढली आहे. असे बरेच कॉलेजचे तुम्ही पाहायला गेले TS मिश्रा वगैरे तर त्यांच्या 18 लाख फीस तुम्हाला इथे बघायला मिळतील. रोहिलखंडची पण फीस वाढलेली आहे 18 लाख रुपये. आता याच्यासोबतच आता यूपी राज्याचं माझं जे बजेट आहे ते बजेट, सर आता फीस तर मला कळाली आहे पण यूपी राज्याचं बजेट किती जाते त्याच्यासाठी आपण ही फाईल मी आता लगेच ग्रुपमध्ये शेअर करणार आहे. त्यासाठी आपण एक अंदाज फी स्ट्रक्चर म्हणजे हॉस्टेल मेस सह किती जाईल याच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. साधारणतः तुम्ही इथे हेरिटेजचं जर बघितलं तर 13-21 फीज आहे. मेस फीज 73,250.
AC हॉस्टेल मेस घेतलं तर 2-2 105 हे स्टँडर्ड आहे दोन्ही ठिकाणी. सिक्युरिटी फी AC हॉस्टेल किंवा नॉन AC हॉस्टेल हे सगळ्या ठिकाणी कंबाईन आहे. अदर चार्जेस पण हे मंथली इयरली कंबाईन आहे. असं पूर्ण पॅकेज आपण फर्स्ट इयर टोटल किती जाणार आहे आणि पॅकेज किती जाणार आहे नॉन AC हॉस्टेलचं याच्या संदर्भात आपण इथे पूर्ण डिटेल दिली आहे. हा व्हिडिओ पण आपण ही व्हिडिओ PDF पण आपण लवकरात लवकर ग्रुपमध्ये शेअर करू. UP राज्याबद्दल आणखी काही कुठलं कॉलेज घ्यायला पाहिजे, कुठलं कॉलेज चांगलं आहे, कुठलं कॉलेज वाईट आहे, याच्या संदर्भात आपण विद्यार्थी आणि पालकांचा स्टेट रँक UP राज्याचा जेव्हा येईल तेव्हा आपण एक ब्रीफ व्हिडिओ UP राज्याचा कॉलेजेसचा आपण अजून एकदा बनवू आणि स्टेट रँक नंतर विद्यार्थी आणि पालकांना कुठलं कॉलेज मिळू शकते आणि कुठलं मिळू शकत नाही याच्याबद्दल एक अंदाज देऊ. काउन्सिलिंग बद्दल अशीच माहिती मिळत राहण्यासाठी चाणक्य करिअर पॉईंटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.